एक्झामिनेशन ऑफ ब्रेस्ट. आता हाऊ टू एक्झामिन द ब्रेस्ट. म्हणजे आता इंडियामध्ये सगळ्यात मेजर प्रॉब्लेम आहे ब्रेस्टशी संबंधित लंप किंवा मॅलिग्नन्सी ऑफ ब्रेस्ट. आणि अबोव 40 नंतर सगळ्याच फिमेलला अवेअर केलं जाते की ब्रेस्टचं एक्झामिनेशन, सेल्फ एक्झामिनेशन किंवा सेल्फ एक्झामिनेशन नसेल जमत तर डॉक्टरकडे जाऊन मंथली 6 मंथली ब्रेस्ट एक्झामिनेशन करायला पाहिजे. तर त्या दृष्टीने हाऊ टू एक्झामिन द ब्रेस्ट. तुम्ही जनरल प्रॅक्टिस जरी करत आहे, एखादी बेबी येते, ब्रेस्टमध्ये पेन येते, एखादी यंग लेडी येते किंवा अनमॅरिड मुलगी येते, तर त्यांच्यामध्ये सुद्धा आपल्याला ब्रेस्ट एक्झामिनेशन किंवा ब्रेस्ट कंप्लेंट येतात म्हणून ब्रेस्ट एक्झामिनेशन करावं लागतं. तर त्या दृष्टीने आपल्याला कुठला विचार करायला पाहिजे किंवा काय चेक करायला पाहिजे आणि कुठल्या गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे, कुठले फॅक्टर्स त्याच्यामध्ये हिस्ट्री घेत असताना आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे, हे हिस्ट्री पेपरमध्ये सांगितलेलं आहे. मेजॉरिटी ऑफ वुमन हू कम टू सर्जिकल आउट पेशंट डिपार्टमेंट कंप्लेन ऑफ आयदर पेन और लंप इन द ब्रेस्ट. आता लंप परत आपण जो पहिला चॅप्टर घेतला आहे तुम्हाला तेव्हा सांगितलं की यूज द टर्मिनॉलॉजी लंप. जेव्हा ब्रेस्टमध्ये स्वेलिंग असते तेव्हा यूज द टर्मिनॉलॉजी लंप. लंप इन द ब्रेस्ट और डिस्चार्ज फ्रॉम द निप्पल. हे इतक्या कंप्लेंट घेऊन केव्हा लेडी सर्जरीच्या ओपीडीमध्ये किंवा कधी जनरल, सगळ्यात फर्स्ट जनरल फिजिशियनकडे सुद्धा लेडी जाऊ शकते. आणि हिस्ट्री जी आहे, हिस्ट्री टेकिंग, त्याचं सेम पॅटर्न जो आहे तो आपण हिस्ट्री टेकिंगमध्ये घेतलेला आहे, त्याचप्रमाणे घ्यायचा आहे. चॅप्टर फर्स्टमध्ये हिअर ओनली स्पेसिफिक पॉईंट्स आर डिस्कस. ह्या चॅप्टरमध्ये फक्त स्पेसिफिक पॉईंट्स आपण डिस्कस करणार आहोत. बाकी अदरवाईज हिस्ट्री टेकिंग आणि एक्झामिनेशन ऑफ लंप अकॉर्डिंग टू फर्स्ट चॅप्टर अँड स्वेलिंग चॅप्टर, हे नेहमी लक्षात ठेवायचं. आता ह्या हिस्ट्रीमध्ये स्पेसिफिक पॉईंट्स म्हणजे ब्रेस्टच्या संबंधित आणि वुमनमध्ये आढळणारे पॉईंट्स आपल्याला या ठिकाणी, ते फॅक्टर्स आपल्याला डिस्कस करायचे आहेत. फॉर एक्झाम्पल एज, फायब्रोएडिनोमा. नंतर आपल्याला या डिसीजचं नाव म्हणजे डिसीजचं डिस्क्रिप्शन, साईन, सिम्पटम्स मिळतील. पण आता आपल्याला हे जे पॉईंट डिस्कस करायचे आहेत त्याच्यात आपल्याला एजनुसार कुठले डिसीज वुमनमध्ये दिसतात ते पाहिजे. आता पहिला आहे फायब्रोएडिनोमा. युजली ऑकर्स इन फिमेल बिलो 35 years ऑफ एज. फायब्रोएडिनोमा नावाचा लंप असतो, स्वेलिंग असते, ब्रेस्टमध्येच होते. ते आपल्याला 35 पर्यंतच्या एजच्या ग्रुपमध्ये पाहायला मिळतात. फायब्रोएडिनोसिस मे ऑकर ॲट एनी एज, दो मोर कॉमन इन मिडल एज. फायब्रोएडिनोसिस अँड फायब्रोएडिनोमा बोथ थिंग्स आर डिफरंट. म्हणून नेहमी लक्षात ठेवायचं, फायब्रोएडिनोमा इज अ लंप, फायब्रोएडिनोसिस इज अ डिफ्यूज स्वेलिंग. तर हे कोणत्या एजच्या फॅक्टरनुसार या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. बाकी याच्यात अजून बाकीचं जे वर्णन आहे ते आपण नंतर. देन इंट्रामेम्युलरी ब्रेस्ट ॲब्सेस इज मोस्ट कॉमनली सीन इन यंग लॅक्टेटिंग वुमन अँड इज ऑफन रेफर्ड टू ॲज मॅस्टायटिस ऑफ लॅक्टेशन. लॅक्टेटिंग मदर जी असते म्हणजे चाइल्ड लॅक्टेटिंग जी मदर असते तिच्यामध्ये इंट्रामेम्युलरी ॲब्सेस, ब्रेस्ट ॲब्सेस जनरली पाहायला मिळतो. आणि याची सुरुवात कशी होते, मॅस्टायटिस, पेशंट कंप्लेंट्स पेन. म्हणून जर पेन म्हणून कंप्लेंटचं पेशंट आलं असतं आणि इन्फ्लमेटरी सिम्पटम्स जर दिसत असतील तर अशा वेळी पेशंटला पहिली हिस्ट्री विचारायला पाहिजे की लॅक्टेटिंग बेबी आहे का. देन कार्सिनोमा ऑफ ब्रेस्ट युजली इन वुमन अबोव 40 years ऑफ एज, though rarely it may occur earlier, so age should not be criteria to exclude the diagnosis of CA breast. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की CA ब्रेस्टसाठी एजचं फॅक्टर जास्त मायने राखत नाही. युजली अबोव 40मध्ये होतो, परंतु त्याचे जे प्रकार आहेत काही प्रकार दॅट मे ऑकर अर्लियर इन अर्लियर एज. म्हणून एज फॅक्टरमध्ये आपल्याला फायब्रोएडिनोसिस, ब्रेस्ट ॲब्सेस आणि CA ब्रेस्ट इतक्या गोष्टींचा विचार करायला. देन रेसिडेन्स ऑफ पेशंट्स. कार्सिनोमा ऑफ ब्रेस्ट अँड फायब्रोएडिनोसिस आर मोर कॉमन इन वेस्टर्न वर्ल्ड विथ हाय इन्सिडन्स इन इंग्लंड अँड वेल्स. ब्रेस्ट कार्सिनोमा इज रेअर इन जपान.
हा रेसिडेन्सी इतका काही संबंध नाही, आपल्याला भारतातच राहायचा, त्याच्यामुळे याचा इतकं काही हे. देन सोशिओ इकॉनॉमिकल स्टेटस. कार्सिनोमा ऑफ ब्रेस्ट अँड फायब्रोएडिनोसिस आर मोर सीन इन डेव्हलप्ड वर्ल्ड. There may be a link between diet rich in saturated fatty acid and breast carcinoma. म्हणजे आता याचा डाएटचा लिंक केलेली आहे. डाएट रिच इन सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड. सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड जे डाएट घेतात त्यांना फायब्रोएडिनोसिस आणि कार्सिनोमा ऑफ ब्रेस्ट इन याच्यामध्ये सोशिओ इकॉनॉमिकल स्टेटसमध्ये सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड जास्त घेणाऱ्या वुमनमध्ये. बोथ these diseases are common in nulliparous women and who now refuse the intended purpose of breastfeeding. म्हणजे आता कार्सिनोमा हा नलीपॅरस म्हणजे ज्यांना इन्फर्टिलिटी असते, कुठलंही बेबी बॉर्न होत नाही, त्या लेडीमध्ये CA ब्रेस्टचे चान्सेस जास्त असतात. आणि ज्यांना मुलं बाळं होतात, चाइल्ड होतात, पण रिफ्यूज फॉर ब्रेस्ट फिडिंग करत नाही, त्या वुमनमध्ये कार्सिनोमा होण्याचे चान्सेस जास्त असतात. तर ब्रेस्ट फिडिंग करणे हे टू अवॉइड द CA ब्रेस्ट हे एक हे आहे. म्हणून ब्रेस्ट फिडिंगसाठी लेडीजला एनकरेज करायला पाहिजे. These diseases are less common in underdeveloped world where women give birth to multiple children. म्हणजे जास्त मल्टिपल चाइल्ड होतात, त्यांना चिल्ड्रेन होतात आणि ते ब्रेस्ट फिडिंग करतात, म्हणून त्यांच्यामध्ये CA ब्रेस्ट होण्याचे चान्सेस कमी असतात. होत नाही असं नाही, असं आपण बिलकुल असं नाही म्हणू शकतो, पण CA ब्रेस्ट होण्याचे चान्सेस कमी असतात. देन लम्प इन द ब्रेस्ट. नेक्स्ट पहिलं एज झालं, रेसिडेन्स झालं, सोशिओ इकॉनॉमिकल स्टेटस झालं. देन लम्प. द कॉमनेस्ट मोड ऑफ प्रेझेंटेशन ऑफ डिसीज ऑफ ब्रेस्ट इज लम्प. छातीत गाठ आहे अशीच कंप्लेंट म्हणून लेडी तुम्हाला येईल. आपण मेडिकल टर्मिनॉलॉजी वापरतो त्याला लम्प. एन्क्वायरी मस्ट बी मेड अबाउट इट्स मोड ऑफ ऑनसेट, ड्युरेशन अँड रेट ऑफ ग्रोथ. परत स्वेलिंग चॅप्टरकडे जायचं आहे आपल्याला. मोड ऑफ ऑनसेट, ड्युरेशन आणि ग्रोथ. मोड ऑफ ऑनसेट म्हणजे ट्रोमा होऊन झालं की ॲक्सिडेंटली आपल्याला तर लम्प दिसला, जसं की सिलिसियासिस सांगितली की पाठीवर असते, लायपोमा असतो तो पाठीवर असतो, ॲक्सिडेंटली कधी कधी खाज येते किंवा दुसऱ्या गोष्टी लोकांच्या लक्षात येते, ॲक्सिडेंटली हात जातो तेव्हा लक्षात येते. तर मोड ऑफ ऑनसेट, ड्युरेशन किती दिवसापासून आहे. आता इग्नोरन्स झालेलं असेल किंवा लक्षात आलेलं नसेल तर ड्युरेशन फिक्स सांगू शकणार नाही, पण वेन ही फर्स्ट नोटीस, ही ऑर शी नोटीस ते. आणि दुसरं रेट ऑफ ग्रोथ फास्ट आहे, स्लो आहे की जेवढी आहे तेवढीच आहे, फास्ट आहे का, स्लो आहे का, कशासाठी, इफ इट इज मॅलिग्नंट ट्यूमर त्याच्यासाठी ग्रोथ. द लम्प मे डेव्हलप इन द ब्रेस्ट फॉलोइंग ट्रोमा विच इज आयदर हिमॅटोमा और फॅट नेक्रोसिस. कधी कधी काय होते की बाळ चाइल्ड असते, बाळ एखाद्या वेळेस अंगावर येते किंवा धावत एखादं किंवा एखाद्या वेळेस अननोनली हे दुसऱ्या व्यक्तीचं ब्रेस्टला लागू शकते. तर म्हणजे ट्रोमा झाला त्याच्यानंतर लम्प झालेला असेल तर इट मे बी हिमॅटोमा और नेक्रोसिस, फॅट नेक्रोसिस. देन ट्रोमा मे सिम्पली अट्रॅक्ट द अटेन्शन ऑफ पेशंट टोवर प्री एक्झिस्टिंग लम्प. कधी कधी साधाही धक्का लागतो, तिला गाठ असते, बिकॉज गाठ इज किंवा लम्प इज पेनलेस, पण जेव्हा लागते तेव्हा तिला वेदना होतात, तेव्हा हात लावून पाहते, तर दॅट इज को इन्सिडन्स. बट प्री एक्झिस्टिंग लम्प त्या ठिकाणी असतोच. ए लम्प विथ लॉंग हिस्ट्री अँड स्लो ग्रोथ इज बिनाइन कंडिशन. लॉंग हिस्ट्री असेल आणि स्लो ग्रोथ असेल, बिनाइन. देन आयदर फायब्रोएडिनोसिस और फायब्रोएडिनोमा. आता मग त्याच्यात आपल्याला ठरवायचं आहे की फायब्रोएडिनोमा आहे की फायब्रोएडिनोसिस. ए लम्प विथ शॉर्ट ड्युरेशन और शॉर्ट हिस्ट्री अँड फास्ट ग्रोथ इज प्रॉबेबली कार्सिनोमा. दो ॲट्रोपिक सिरोसिस कार्सिनोमा इज स्लो ग्रोइंग ट्यूमर. कार्सिनोमाचे पुष्कळ प्रकार आहेत. जेव्हा आपण
त्याचं हिस्टोपॅथॉलॉजिकली करतो तेव्हा आपल्या लक्षात येते की ॲट्रोपिक सिरस आहे की सॉमस स्क्वेअर कार्सिनोमा आहे की ॲडिनो कुठला कार्सिनोमा आहे ते हिस्टोपॅथॉलॉजिकल असतं. पण ते आपल्याला इतकं म्हणजे केस टेकिंग घेताना किंवा हिस्ट्री घेतानाच आपण ते इतकं हे करू शकत नाही. ते the average duration between the patient finding lump and reporting its subject is about 6 weeks.